गोंधळ संपला आणि वर्षा मांडव सुटून लोकांच्या अंगावरच पारला. गोंधळामध्ये गोंधळ नाही झालं ते काय मजा आहे त्या गोंधळाला. सगळा की सांगता ब्लॉगरच्या ब्लॉग मध्ये मेंढ्याचं दर्शन घेऊन आपण एंट्री मारली गोंधळाच्या ठिकाणी. टॉपाची डिझाईन चक्री होती का काही समज नाही, अशी डिझाईन आली ती त्याला. गोंधली आलं मग त्यांना सामान आणून दिला. सगळ्या मामानी सुद्धा खाली पापड्यांना वाला पाहिजे घेतले, मग 2 पापड्या तोडल्या डायरेक्ट. नवीन जोडपा आला त्यांना लगेच बसवला पूजेला. वेदन मातेला बसवला तेल टाकाला. हलगीवाल्यांची टेस्टिंग चालू होती इकडे. असा गोंधळ चालू होता तशी मजा यायची सुरुवात झाली. ज्याला जसा मौका मिळत होता तसा चौका मारित होता. वाऱ्या पण फुल जोरान आलत्या इकडं. जशी वारी आहे तशी हलगीवाल्याचा पण गैरवार होते भाई. खतरनाक मेहनत 2-3 घंटे हिलालाच नको जागवल्या. आबागाला खास मजा येतं. आता वाटला दिला ते फटका. वेदन माते जरा वेगळाच काही ना काही बोलत होता. मला बोलतो टिंब पाहिजे. या सगळ्या एंटरटेनमेंट साठी असतं म्हणून कोणी एवढा सिरियसपणा घेत नाही ना घेणार पण नाही. आता देवाचं लगीन लावायचं म्हणून चावलला भंडारा घेतला. आपल्या कमी मास का वेदांच्या डोक्याने चावल पैकी दुसरा कुठंच नाही. केवळ व्हायला चानच भेटली मग सोडतं का लगेच घेतली काठी वाजवाला. टुन 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 टुन. तसा गोंधळ संपला ना तशी दोरी तुटली. मांडव अक्का खाली. तरी मांडव आम्ही इमर्जन्सी बांधले म्हणून काही वाटला नाही, पकडून ठेवला लगेच. जेवण करून आजच्या ब्लॉगला समाप्त करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटून एक ब्लॉग मध्ये.